अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यामध्ये लंगर सेवा पुरवण्याचं काम यवतमाळच्या विश्व हिंदू परिषदेला देण्यात आलं आणि त्यामुळे सध्या परिषदेकडून गावागावातून किराणा गोळा करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। स्वतः आमदार अशोक उईके झोळी घेऊन गावोगावी किराणा गोळा करण्यासाठी फिरतात। 22 जानेवारीला देशातील सर्वात मोठा उत्सव अयोध्या येथे राम मंदिराचं उद्घाटन जे आहे ते केलं जाणार आहे। त्या धर्तीवर जर पाहिलं तर या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक हे या अयोध्येत प्रकटणार आहे। या भाविकांच्या जेवणासाठी विशेष लंगरची व्यवस्था जी आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून अयोध्येत केली जाणार आहे। त्यात खारीचा वाटा म्हणून एक मुठ्ठी अनाज राम भक्तों के नाम अशा पद्धतीचा अनोखा उपक्रम जो आहे तो यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे। आमदार अशोक उईके हे स्वतः गावात ग्रामीण भागात दारोदारी फिरून एक मुठ्ठी अनाज प्रभू राम के नाम अशा पद्धतीनं करत लंगर सेवेमध्ये अन्नधान्य जे आहेत ते गोळा या संपूर्ण संदर्भानं करतायत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं ग्रामीण भागातील प्रत्येक घरोघरी जाऊन अशा पद्धतीनं अन्न जे आहे धान्य जे आहेत ते या ठिकाणी गोळा करतायत। अशा पद्धतीनं ही झोळी जी आहे या झोळीमध्ये गावागावातील नागरिक जे आहेत ते येऊन या ठिकाणी धान्य जे आहेत ते स्वतः टाकत आहेत। एक मुठ्ठी अनाज प्रभू श्रीराम के नाम हा उपक्रम राबवत धान्य गोळा करतायत। विवेक गावंडे, TV9 मराठी, बाबुळगाव, यवतमाळ।